अयोध्येतल्या राम मंदिरासाठी श्रीरामांसाठी जे वस्त्र तयार केलं गेलं होतं, पहिल्या दिवशी त्यांना जे वस्त्र परिधान केलं होतं ते बाळासाहेब कापसे यांच्या कापसे पैठणी इथूनच गेलं होतं. सगळ्यात पहिले आम्ही आमची एक गौशाळा आहे, त्या गौशाळेमध्ये फुलाची झाडं लावली. त्या झाडांना फुलं आली, ती फुलं सुकवली, त्याचा रंग तयार केला नॅचरल वाह, आणि त्याच्यात रेशीम डाईंग केलं. किती छान. मग ते ऑरेंज रंगाचं रेशीम डाईंग झालं. 9 प्रकारचे वस्त्र आम्ही मंदिरासाठी बनवले. तोपर्यंत आम्ही मंदिराला कळवलं पण नाही, आम्हाला कोणी सांगितलं पण नाही, आम्ही कोणती जाहिरातही केली नाही. पण आम्ही वेगवेगळे, जसं सीतामाईची साडी, हनुमानजीचं वस्त्र, लक्ष्मणाचं वस्त्र, रामाचे 2-3 वस्त्र, असे 9 वस्त्र आम्ही तयार केले होते. आणि खरं सांगतो तुम्हाला आमचा अनुभव, की जी वस्त्र खूप महागाची होती, त्याच्यात खूप डिझाईन होतं, ती सिलेक्ट नाही झाली. अच्छा. हो, परंतु त्या कोपऱ्यात एक माग होता. हा माग हां. आम्हाला जेव्हा कळालं का रामाची मूर्ती 51 इंचाची आहे, तर त्याचं वस्त्र छोटं बनावं लागणार होतं. माणसाच्या हाईट एवढी रामाची मूर्ती नाहीये, म्हणून त्याच्यासाठी आम्ही मग छोटा माग केला. आणि हे बघा, तुम्ही बघताय, याला छोटा पणा आहे, 36चा पणा आहे फक्त. आणि त्या मागावर, म्हणजे ह्या मागावर जे प्लेन कपडा तयार केला आम्ही, आम्हाला असं वाटलं का वो अंगवस्त्र, शॉल हे वेगळा विषय, पण धोती पण रामाला लागू शकते. मग आपण काय करू, 10 मीटर कपडा प्लेन विणून देऊ. आणि तो प्लेन कपडा आमच्या परिसरातले किंवा महाराष्ट्रातले किंवा पूर्ण भारतातून काही भाविक भक्त इथं आले, त्यांनी एक एक धागा विणला, ते वस्त्र सिलेक्ट झालं. जे खूप साधं होतं, प्लेन होतं. म्हणजे प्रथम दिवशी जे भगवंत रामाच्या अंगावर जे पिवळ्या रंगाचं वस्त्र होतं, ते आमचं होतं आणि ते प्लेन होतं. त्याच्यापेक्षा मग तिलक असलेलं, शंख असलेले भारी भारी वस्त्र होते. कमळाची फुलं असलेले डिझाईनचं नाही घेतलं. म्हणजे माहीत नाही हा कोणत्या प्रकारचा चमत्कार होता. आणि आम्ही तिथं दिलं, मलाही आमंत्रण आलं. कोणी दिलं आमंत्रण माहीत नाही, पण मला पत्रिका आली आणि तिथं तो पास मिळाला. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं ते वस्त्र वापरतील का काय. पण ज्या दिवशी मी साक्षात तिथं होतो ना, आम्ही जेव्हा बघितलं, तर टीव्हीवर संपूर्ण जगात दिसत होतं. माझ्या घरून फोन आला, तर बाळासाहेब आपलं वस्त्र आहे रामाच्या अंगावर. आणि इतका आनंद झाला, म्हणजे अक्षरशः तिथं अंगावर शहारे आले, रडायला लागलो मी तिथे. एवढा म्हणजे जीवनामध्ये बघा, माझी जी परिस्थिती होती, एका खेड्यागावात जन्म, घर नाही राहायला, आणि आज माझं वस्त्र भगवंताच्या अंगावर आहे. जागतिक लेवलला ज्या विषयाची चर्चा किंवा जो विषय मोठा होता, अशा प्रकारचं वस्त्र आम्ही. क्या बात आहे. म्हणजे ही ही खरी तुमच्या कामाची पावती आहे आणि देवाचा आशीर्वाद म्हणावा लागेल.